शहराच्या मध्यवर्ती भागातल्या रविवार कारंजा इथं पूर्वी छोट्याशा घरात राहून शिक्षक घेतलेल्या किशोर शिरसाट यांचा समाजकारणातला आदर्श वाखाणण्याजोगा आहे. त्या काळी घरची परिस्थिती बेताचीच असल्यानं मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरवणं तेवढं सोपं नसतानाही आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून समाजातील सर्व घटकांना मदत करणाऱ्या किशोर शिरसाट यांचा वाढदिवस मित्रपरिवाराकडून साजरा करण्यात आला. रिक्षा चालक ते बांधकाम व्यवसाय असा यशस्वी प्रवास करणाऱ्या किशोर शिरसाट यांचा जीवन प्रवास सर्वसामान्यांपुढे नवा आदर्श ठेवणारा असला तरीही सर्वसामान्यांमध्ये वावरणाऱ्या किशोर शिरसाट यांचा समाजकारणातला अनुभव भल्याभल्यांना मागे टाकणार आहे. समाजकारण राजकारण करताना क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या किशोर शिरसाट यांची क्रीडा क्षेत्रात एक वेगळी ओळख आहे. स्वतः व्हॉलीबॉल प्रेमी खेळाडू असल्याने व्हॉलीबॉलचं महत्त्व इतरांनाही कळावं यासाठी स्वतःच्या पदर खर्चानं मैदानाची निगा राखणाऱ्या किशोर शिरसाट यांच्यावर जन्मदिनी शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी किशोर शिरसाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना अन्न पुरवठा असतो की प्रभागात औषध फवारणी असो, किंबहुना एखाद्या पीडित रुग्णाला तातडीनं दवाखान्यात नेण्याचं काम असो, अशा कामांमध्ये स्वतः ॲम्ब्युलन्स चालवत किशोर शिरसाट हे सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. अशा या समाजकारणी उमद्या नेतृत्वाला शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, शिवसेना नेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गजानन शेलार, अजित पवार गटाचे रंजन ठाकरे, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, मविप्रचे माजी अध्यक्ष अरविंद कारे, माजी नगरसेवक विक्रांत मते, स्वाती भामरे, हिमगौरी अडके, योगेश हिरे, रवी अमृतकर, भाऊसाहेब सांगळे, भाजप सुनील केदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते, माजी नगरसेविका हेमलता पाटील, दीपक चव्हाण, संतोष गायकवाड उपस्थित होते. आज आमच्या सर्वांचे मित्र किशोर शिरसाट यांचा वाढदिवस आहे. खरं तर किशोर हा एक सच्चा मित्र आहे, एक दिलदार मित्र आहे आणि आपण बघतोय की सर्व मित्रांची इथं सर्व गर्दी या ठिकाणी झाली त्याला शुभेच्छा देण्यासाठी. समाजकारण करत असताना एक वेगळा संवेदनशीलता लागते आणि ती संवेदनशीलता आमच्या मित्रामध्ये आहे. त्याच्या मनात ज्या काही आशा आकांक्षा आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या हेच मी श्री गणेशाकडे या ठिकाणी विनंती करतो. आणि मला खात्री आहे, मी तर किशोरला सांगितलं की आता किशोर तू काम करतोय सुपंत ठीक आहे, परंतु महायुतीतल्या सगळ्यात पडला म्हणजे शिवसेनेबरोबर तू काम कर, तर निश्चितपणे तुझ्या मनात असलेली संधी मिळेल. याच त्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. किशोर बद्दल बोलायचं झालं तर आम्ही लोक त्यांना अगदी त्यांच्या बालपणापासून ओळखतो. आमच्या मुलांमध्येच ते मोठे झालेले आहेत आणि केवळ त्याचा आधार घेऊन मी बोलतो अशातलाही भाग नाही. तर जसे मोठे होत गेले तर त्यांचे सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा असलेला सहभाग किंवा त्यांचे पुढारीपण, त्यांची आघाडी ही आम्ही डोळ्याने पाहत आलेलो आहोत. त्यानंतर त्यांनी जो व्यवसाय सुरू केलेला आहे बांधकामाचा, त्यामध्येही त्यांचं अगदी प्रत्येक ग्राहकाला केवळ ग्राहक म्हणून न पाहता ते व्यावसायिक म्हणून त्या दृष्टिकोनातून काम न करता त्या गिरायकाला जास्तीत जास्त सुखसोयी कशा देता येतील किंवा त्यांच्या झालेल्या ॲग्रीमेंटपेक्षा त्यांना जास्ती कसं देता येईल यांचा त्यांचा दृष्टिकोन राहिलेला आहे. नेहमी आता त्यांची एवढी नक्कीच कारकिर्दीमध्ये त्यांच्या आता इतकी परिस्थिती नक्कीच आहे की ती आलेली कामं देखील केवळ तेवढा पुरेसा वेळ नसल्यामुळे ती कामं नाकारतायत. कारण त्यांच्यामध्ये जे प्रत्येकजण आकर्षित होतो त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी, तर त्यांना सगळ्यांना ते पुरेसा प्रत्येक कामासाठी एवढा वेळ देऊ शकत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये तो मोठेपणा नक्कीच आहे की ते हातात घेतलेली कामं आधी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या ग्राहकाला जास्तीत जास्त करारापेक्षाही जास्ती कसं देता येईल याबाबत त्यांचा उद्देश असतो आणि नव्हे ते देतात. किशोर हा आमच्या मित्रवाड्याच्या क्लबवर अतिशय छोटा खेळाडू म्हणून आला होता. अतिशय गरीब घरातून आलेला आणि अल्पावधीतच त्याने मैदानावरील सर्व कौशल्ये प्राप्त करून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळला गेला आहे. निवड झाली त्याची. त्याने पुणे विद्यापीठातर्फे देखील कॅप्टन म्हणून
खेळलेला आहे व्हॉलीबॉल खेळात. त्याची जी लोकसंपर्काची जी गुण आहे तो ग्राउंडवर दिसून आला होता. ग्राउंडवर त्याने प्रत्येक मुलांना मदत करणं, सगळ्यांना घेऊन चालणं आणि कोणत्याही सामाजिक कारण मैदान म्हटलं म्हणजे सर्वांना काम करावं लागतं, ग्राउंडवर घाम गाळावा लागतो. सगळ्या याच्यात तो हिराऱ्याने पुढे राहायचा. कुठे आम्ही स्पर्धेला जाणार असेल तर स्पर्धेकरता सगळं तयारी करणं, बस बुक करणं, रिझर्वेशन करणं, हॉटेल बुक करणं, यामध्ये नेहमीच तो अग्रेसर राहायचा आणि कोणत्याही प्रकारची उणीव आमच्या खेळाडूंना जाणवू द्यायचा नाही. एखाद्या खेळाडूकडे पैसे नसतील किंवा काही नसतील तर आम्ही सर्वजण त्याला तो कॉन्ट्रीब्युशन करून आणि तो संघ आम्ही पुढे घेऊन जायचो. त्या विद्यार्थी दशेतच त्याची सगळी चुनत दिसून आली होती जेव्हा तो खेळत होता तेव्हाच. आणि त्याची जी ही कला आहे लोकांना मदत करण्याची, ही निश्चितच कौतुकास्पद आहे. ती जपलेली त्याने. आणि त्याने नुसता व्हॉलीबॉल खेळ हा स्वतः करता न खेळता आज त्याने स्वतःचं वेगळं ग्राउंड आकाशवाणी केंद्राजवळ मोठं ग्राउंड टाकलं आहे की तिथे महिला खेळाडू देखील येतात, पुरुष खेळाडू देखील येतात आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवून अनेक बक्षिसं तो वाटतो आणि सर्व खेळाडूंना एकत्र करणं हे फार मोठं जिकिरीचं काम तो आजपर्यंत करत आलेला आहे. आजचा जो त्याचा वाढदिवस आहे आणि त्याची जी लोकांमध्ये चांगली प्रतिमा आहे. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.